विविध मागण्यांसाठी राजपत्रित अधिकारी संघटनेचे आंदोलन. आर्वी येथील गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर राजपत्रित अधिकारी संघटना आता आक्रमक झाली असून राजपत्रित संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू करण्यात आले. ग्रामसभेने निवडलेल्या लाभार्थी नंतर अपात्र ठरल्यास लाभार्थ्याने घर न बांधणे, जुने घर दाखवणे, तांत्रिक त्रुटी व RHE कडून लाभ दिला गेल्यास, ऑपरेटर कडून खाते नंबर चुकीने व हेतुतः बदलला गेल्यास, त्या सिस्टीममध्ये व्हेरीफाय झाल्याने हप्ता दिला गेल्यास, घरकुलमध्ये सर्व योजना मिळून प्रत्येक तालुक्यात अंदाजे आकारानुसार 5,000, 10,000, 15,000, 20,000 लाभार्थी आणि त्याच्या 4 पट मजूर आहेत आणि हजारो कामे प्रत्येक गट विकास अधिकारी यांना पाहणे हे त्यांच्या मानवी क्षमतेच्या बाहेर आहे. फक्त BSc असल्याच्या आधारावर BDO यांना जबाबदार धरणे अन्यायकारक असून याबाबत BDO यांना जबाबदार धरण्यात येऊ नये. मनरेगाबाबत ग्रामसभा मार्फत निवडलेल्या लाभार्थी सार्वजनिक सामूहिक कामानंतर अपात्र ठरल्यास, तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मोजमाप आधारे काम नसताना किंवा काम असताना लाभ दिला गेल्यास, ऑपरेटर कडून खाते नंबर चुकीचे व हेतुतः बदलला गेला असेल तर तो बदल सिस्टीम व्हेरीफाय होऊन पेमेंट झाल्यास, मनरेगामध्ये प्रत्येक तालुक्यात सरासरी 25,000 ते 50,000 मजूर आहेत आणि हजारो कामे प्रत्येक गटविकास अधिकारी यांना पाहणे हे देखील त्यांच्या मानवी क्षमतेच्या बाहेर आणि केवळ डिजिटल स्वाक्षरीमुळे BDOला जबाबदार धरणे अयोग्य असून याबाबत BDOला जबाबदार धरण्यात येऊ नये. या बाबतीत संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी होऊन स्पष्टपणे दोष निर्धारण झाल्याशिवाय गटविकास अधिकारी यांची केवळ डिजिटल स्वाक्षरी आहे या कारणावरून शासनाच्या पूर्व मान्यतेशिवाय FIR व पूर्वी राखत असलेल्या FIR मध्ये अटक केली जाणार नाही. या मागण्याबाबतीत स्पष्ट लेखी निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना लातूर यांनी दिला आहे. आमची मागणी आर्वी येथील गटविकास अधिकारी यांना चुकीच्या पद्धतीने निलंबित केलं. शासनानं अशा प्रकारे निलंबित करताना पोलीस खात्यालाही सूचना द्याव्यात की जी काही ग्रामविकास किंवा नियोजन विभागाची SOP आहे त्या पद्धतीची प्रोसिजर फॉलो न करता कुणीही अधिकाऱ्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल करू नये अशी आमची मागणी आहे. आणि घरकुल आणि नरेगाच्या कामामध्ये या ठिकाणी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून द्यावी आणि त्या पद्धतीचा शासन निर्णय काढावा एवढी आमची शासनाकडे मागणी आहे. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.